एकच नंबर प्लेट आणि एकाच ईटीपीवर दोन वाहनातून रेती वाहतूक. चंद्रपूर पोलिसांनी फोडले मोठे रॅकेट. 81 लाखांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपूरमध्ये अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 7 ऑगस्टच्या रात्री रामनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मूल ते चंद्रपूर मार्गावर दोन वेगवेगळी वाहने एकाच नंबर प्लेटचा वापर करून रेतीची वाहतूक करीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने पंचांसह नागपूर मार्गावर वाहतूक शाखेजवळ नाकाबंदी केली. रात्री सुमारे 3 वाजता MH34BZ 8114 क्रमांकाची 12 चाकी हायवा संशयास्पदरित्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन नागपूरच्या दिशेने भरधाव पळविल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी पाठलाग करत भद्रावती पोलिसांच्या मदतीने घोडपेठ येथे वाहन ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री 3:30 वाजताच्या सुमारास आणखी एक 16 चाकी ट्रक नाकाबंदी दरम्यान थांबविण्यात आला. विशेष म्हणजे या वाहनावरही MH34BZ 8114 हाच नोंदणी क्रमांक आढळून आला. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता दोन स्वतंत्र वाहनांवर एकाच नंबर प्लेट असल्याचे तसेच एकाच ईटीपी क्रमांक 33198347 चा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या कारवाईत टाटा 4830 TK 16 चाकी वाहन, टाटा टिपर 3532 TK 12 चाकी हायवा आणि दोन्ही वाहनांमधील प्रत्येकी 11 ब्रास रेती असा एकूण 81,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात चालक स्वप्नील सुरेश कबडे, रामकेश राजेश केवट तसेच वाहन चालक रोहन साफले यांच्या विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, खाण व खनिज कायदा तसेच पर्यावरण कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.